मुलांनो, आपल्याला परिमळ धड्याचा अभ्यास करताना काही प्रश्न उत्तरे त्यामध्ये आपण पाहूया. यामध्ये बहिणाबाई चौधरी यांनी शेत शिवारातील अनुभव, काम करता करता आलेले अनुभव, निसर्गातून, माणसाच्या वागण्या बोलण्यातून, व्यवहारातून त्यांनी जे अनुभव घेतलेले आहेत ते अनुभव किती मोलाचे आहेत आणि के अत्रे यांनी ते लिहिलेले आहेत, जगासमोर आणले आहेत. काही प्रश्न आपण मुलांनो पाहूया. यामध्ये एखादा प्रश्न असा असू शकतो की बहिणाबाईंच्या काव्याला के अत्रे यांनी दिलेल्या मूल्यवान उपमा लिहा. तर त्या उपमा म्हणजे मोहरांचा हंडा, सोन्याची खाण, बावन कशी सोनं. दुसरा प्रश्न असू शकतो, मराठी भाषेतील काव्यात फार थोडे आढळणारे मात्र बहिणाबाईंच्या काव्यात असणारे विशेष. म्हणजे ते विशेष म्हणजे सरसता, सोज्वळता, जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे ते. आता इथे असा एखादा प्रश्न येऊ शकतो, एहेरीत दोन मोठा दोन्हीमध्ये पाणी एक, मोठं हकलतो एक जीव पोसतो कितीक. प्रश्न, एहेरीत दोन मोठा दोन्हीमध्ये पाणी एक, मोठं हकलतो एक जीव पोसतो कितीक. याचा अर्थ आपण असाही लिहू शकतो की या ओळीमध्ये बहिणाबाईंनी कृषी जीवनाचा, कृषी संस्कृतीचा परिचय करून दिला आहे. कृषीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात शेतकरी आपल्या मेहनतीने शेती पिकवत असतो. विहिरीतील पाणी शेतीला मिळावे याकरता आपल्या बैलांच्या मदतीने तो मोठ हाकारतो. शेतीसाठी अपार कष्ट करतो. या कष्टाचे फळ त्याला शेतातील धान्यरूपी संपत्तीतून मिळते. ही संपत्ती तो केवळ स्वतःसाठी, कुटुंबासाठी वापरत नाही, तर या संपत्तीने तो अनेक जीवांचे पोषण करतो. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे प्रत्येकाला अन्न मिळते. एक शेतकरी हजारोंचा पोशिंदा असतो याची जाणीव बहिणाबाई वरील कवितेच्या ओळींमधून करून देतात. वहिनीचा सुसाट संवाद. यामध्ये एखादा प्रश्न असा असू शकतो की निलंजना बॅनर्जी यात यशस्वी झाल्या आहेत. कशात? तर स्वतःच्या कामाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यात, स्वतःच्या कामाचे महत्त्व पटवून देण्यात निलंजनाबाई यशस्वी झाल्या आहेत. फावल्या वेळेत निलंजना बॅनर्जी कुठे जातात? तर सेवाभावी एखाद्या स्त्री संस्थेत जातात. त्या सेवाभावी स्त्री संस्थेत जातात. निशा लोकांची कुठल्या गोष्टीकरिता मदत करते? तर दुःखप्रूप किंवा दुःखमुक्त होण्यासाठी. निलंजना बॅनर्जी ह्या कशा प्रकारच्या गृहिणी आहेत? या स्वतःला कमी न समजणाऱ्या, मान खाली न घालणाऱ्या, घरातल्या पैशावर आपला हक्क आहे असे वाटणाऱ्या त्या एक स्त्री आहेत. यामध्ये एखादा प्रश्न असा की मोठा प्रश्न, स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपलं पाहिजे, याविषयी तुमचे विचार लिहा. यामध्ये आपण स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपलं पाहिजे याविषयी आपलं मत आपण विचार करणं गरजेचं आहे की आपण आपलं मत इथे मांडायचं आहे. आपण असेही लिहू शकतो की भारतीय परंपरा ही सदैव पुरुषप्रधान मानसिकतेवर जोपासलेली पहिल्या काळात होती. त्यामध्ये आता स्थित्यंतर होत चाललेलं आहे. कधी कधी स्त्रीचं स्थान दुय्यम दर्जाचं आहे. आपल्याला दिसतं. समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नांतून आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दारे खुली झाल्यापासून स्त्रियांच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. आज स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन विविध क्षेत्रात यश प्राप्त करत आहेत. हे सर्व असले तरी आजही पुरुषांचीच नाही तर खुद्द स्त्रियांची मानसिकताही स्वतःला कधीकधी कमी लेखण्याची दिसून येते, जे योग्य नाही असे लेखकाला वाटत आहे. त्यामध्ये स्त्रीने स्वतःचा आत्मसन्मान जपलाच पाहिजे. तिने सर्व गोष्टींच्या जबाबदाऱ्या पेलताना माणूस म्हणून तिच्या अस्तित्वावर तर बोट ठेवले जात नाही ना, हे पाहिले पाहिजे. आत्मसन्मान जपणे म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर त्याची सुरुवात घरातूनच करावी लागेल. मूल हे जेव्हा निरागस असतं तेव्हाच मातांनी मुलगा आणि मुलगी असे वेगळे संस्कार करू नयेत. घरकामे फक्त एकट्या स्त्रीचे काम नाही, ती संपूर्ण घराची जबाबदारी आहे हे मुलांच्या घरातल्यांच्या मनावर बिंबवावे. ती जेव्हा स्वतःचा आदर करायला शिकेल तेव्हाच इतर लोकही तिचा आत्मसन्मान जपतील. केवळ घरातच नाही तर समाजातही कोणी एक स्त्री म्हणून तिच्या क्षमतेवर शंका घेऊ नये आताच्या काळात. तर त्यांना तसे करून देण्याची कुवत तिने स्वतःमध्ये विकसित केली पाहिजे स्त्रियांनी.
स्वतःपासून सुरुवात करून घर आणि समाज या दोन्ही पातळ्यांवर जेव्हा ही जागृती प्रत्येक स्त्री घडून आणेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने तिने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले आहे हे सर्वार्थाने सिद्ध होईल. आपल्याला एखादा प्रश्न येऊ शकतो की मित्रमैत्रिणींसमोर आपली विशिष्ट प्रतिमा उभी करण्याची गरज राहत नाही, कारण मित्रांना एकमेकांचे स्वरूप कळलेले असते. दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की जीवन जगत असताना मैत्री हा एक फार मोठा आधार ठरतो, कारण मैत्रीत फसव्या, धूर्त, अस्थिर, मतलबी प्रवृत्ती नसतात. लेखिकेला जाणवलेले जगाचे विशेष गुण कोणते? तर फसवी, अस्थिर, धूर्त, मतलबी असे हे जगामध्ये आपल्याला वेगवेगळे गुण दिसतात. दवात आलीच भल्या पाठी या कवितेवर एखादा प्रश्न येऊ शकतो की डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती आहे? तर डाळिंबांची. कवीची त्याच्या प्रेयसीशी असणारी ओळख नाते लिहा, तर गतजन्मीची. आलं का लक्षात? दवात आलीच भल्या पाठी या कवितेचे रसग्रहण करा हा प्रश्न येऊ शकतो. दवात आलीच भल्या पाठी या कवितेचे रसग्रहण करा. दवात आलीच भल्या पाठी ही कविता बासी मर्ढेकरांनी लिहिलेली ही प्रेम कविता आहे. यामध्ये प्रेमातील परस्पर विरोधी भावना, प्रेमाचे अनाकलनीय भवितव्य, विरह, हळवी मन हे तिथे सांगितलेले आहे. पहाटेच्या संध्याकाळी कवीची प्रेयसीशी भेट झाली आहे. तिच्या येण्याने कवीच्या मनाचे आकाश उजळून निघालेले. तिच्या चालण्यातील शोभा, तिची चंचल नजर, तिचे हसणे यामुळे कवीचे मन मोहरून गेले. परंतु ती ओळख असूनही अनोळख्यासारखे वागले तेव्हा कवी मन व्याकुळ झाले, असा आशय कवितेतून व्यक्त होतो. ही एक भाव कविता आहे. या कवितेची भाषा भावोत्कट, तरळ असून सूक्ष्म भावभावनांनी आदराने टिपलेली आहे. यामध्ये रसिकपणे प्रेयसीच्या रूपसौंदर्याचा, चालीतील मनमोहकपणा आस्वाद घेता घेता प्रेमाच्या अनाकलनीय भवितव्याचा वेध घेऊ पाहणारी आहे. यामध्ये सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती करणारी भाषाशैली आपल्याला दिसते. या कवितेत कवीने नव्या आशयाच्या प्रतीक प्रतिमांचा चपखळपणे वापर केलेला आहे. म्हणजे हिरवे धागे, तळहाताच्या नाजूक रेषा, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा पारा हे प्रतीक इथे बोलके आहेत. इथे विरामचिन्हांचे नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर केलेला दिसतो. उदाहरणार्थ पुढे जराशी असलीस, नंतर कवीने अर्धविरामाचा वापर करत मागे या शब्दाची विशिष्ट मांडणी केली आहे. या कवितेत काव्य सौंदर्य, भाव सौंदर्य व आशय सौंदर्य पुरेपूर आढळते. काव्य सौंदर्य, भाव सौंदर्य, आशय सौंदर्य, एका शब्दाचे विविध अर्थछटा इथे आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ लक्ष या शब्दाचे दोन अर्थ ध्वनित होतात. लक्ष म्हणजे तिचे लक्ष आणि लक्ष म्हणजे नेम. त्याहूनही कवितेच्या आशय सौंदर्यात भर पडतो. ही प्रेम कविता मुक्त छंदात रचलेली असून समर्पक शब्दात कवीच्या भावना व्यक्त करतात. येथे मनाच्या व्याकुळतेचे दर्शन घडलेले आहे आपल्याला पाहायला मिळते. आणि या कवितेचे रचना सौंदर्य, तिच्यातील कल्पना सौंदर्य आपल्याला अप्रतिम वाटते. त्यामुळे ही कविता खूप चांगल्या पद्धतीने इथे रेखाटलेली आहे. नंतरची कविता आहे मुलांनो की ऐसी अक्षरे रसिके. यामध्ये एखादा प्रश्न येऊ शकतो की रसाळ बोलाला या रचनेत दिलेली उपमा, तर सूर्याची उपमा दिलेली आहे. रसाळ बोलांचा इंद्रियावर होणारा परिणाम म्हणजे परस्परांशी वाद किंवा इंद्रिय तृप्ती असं त्याचा अर्थ. आणि इथे नंतरचा प्रश्न आहे की माझा मराठ्याची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके. या ओळीचा अर्थ स्पष्ट करा. यामध्ये आपल्याला माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके याचा अर्थ की प्रस्तुत होई संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील आहे. मराठी भाषेविषयी गौरवाची भावना व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या मराठीचे बोल अमृतापेक्षाही अवीट गोडीचे आहेत. ते इतके रसाळ मधुर आहेत की अमृताशी पैजा जिंकतील. येथे कवी मराठी भाषेतील माधुर्य टिपत तिच्याविषयीचा अभिमान व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत. आलं का लक्षात मुलांना? नंतरचा प्रश्न आहे, जेथ संपूर्ण पद उभारे तेथे मनची धावे बाहिरे, बोलू भुजाही आविष्कारे आलिंगावे. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा.
इथे प्रस्तुत होई संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील यात त्यांनी मराठी भाषेविषयी गौरवाची भावना आणि आपल्या शब्द सामर्थ्यावर असणारा सार्थ विश्वास व्यक्त केला आहे. संत कवी ज्ञानेश्वर शब्दांच्या रसाळपणाविषयी म्हणतात, माझ्या मराठीचे शब्द इतके रसाळ आहेत की जेव्हा वाणी वाटे हे संपूर्ण पद अभिव्यक्त होईल तेव्हा मनही त्याच्या मागोमाग बाहेर धाव घेईल. म्हणजेच ते शब्द जिथे जिथे जातील तिथे तिथे मनही धावेल. हातही त्या शब्दांना कवेत घेण्यासाठी पुढे सरसावतील. येथे कवी आपल्या अजोड रसिक वृत्ती व कल्पना वैभवाच्या आधारे रसाळ बोलांचे अनन्यसाधारणत्व वर्णन करत आहेत. रसाळ शब्दांचा स्वाद घेण्यासाठी सर्व इंद्रिये तसेच इंद्रियेतर घटक कसे आतुर झालेत याचे वर्णन येथे व्यक्त केलेले आहे.